लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण येथील धरणातील समाधानकारक पाणी पातळी झपाट्याने वाढत असून धरणाने 100कडे दमदारपणे वाटचाल सुरू केली आहे। धरणात शुक्रवारी रात्री 90% जलसाठा जमा औद्योगिक झाला असून सध्या वसाहतीच्या वरच्या धरणातून 51,721 क्युसेक प्रतिप्रश्न 2 तास अशी जोरदार आवक सुरू आहे। ही आवक पाहता धरणाची पाणी पातळी लवकरच 100 पार करणार असल्याचे आनंददायी संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत। जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील शेती, सिंचन, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतीचा पाणी प्रश्न मिटला आहे। गतवर्षी दुष्काळाच्या तीव्र झळा सोसल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जनतेसाठी ही समाधानाची बाब मानली जात असून या महिन्यात जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून ती अजूनही सुरू आहे। त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। शुक्रवारी रात्री 8 वाजता धरणाची पाणी पातळी 1516.78 फूट, एकूण जलसाठा 2334.945 दलघमी, जिवंत साठा 1606.839 दलघमी, पाण्याची टक्केवारी 74.2% झाली होती। धरण पूर्ण भरण्यास आता फक्त 5 फूट पाण्याची आवश्यकता आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ।